नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध भावली धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या एका कुटुंबावर टवाळखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली। धक्कादायक म्हणजे कुटुंबातील महिलेचा विनयभंग करून टवाळखोरांनी त्यांच्या कारचा पाठलाग करत काच देखील फोडल्या। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की रविवारी सायंकाळी नाशिक रोड येथील भागवत कुटुंब हे भावली खुर्द येथील धबधबा पाहण्यासाठी गेले होते। त्यावेळी तिथे उपस्थित अनोळखी तरुणांनी त्यांच्याकडे पाहून शिट्ट्या वाजवल्या। यावेळी किरण भागवत यांनी याबाबत टवाळखोरांना जाब विचारल्यानंतर या टवाळखोरांचा राग अनावर झाला। दरम्यान त्यांनी आपल्या आणखी काही साथीदारांना बोलावून घेत भागवत कुटुंबाला दमदाटी आणि धक्काबुक्की केली। त्यामुळे कुटुंब तिथून निघालं। मात्र संशयित आणि त्याचा पाठलाग करत घोटी टोलनाक्याच्या पुढे मुंबई आग्रा महामार्गावर बांबू, बेसबॉल स्टिक आणि लोखंडी रॉडच्या साह्यानं कार अडवून काचा फोडल्या। त्यावेळी एका महिलेचा विनयभंग देखील त्यांनी केला। तसंच एका महिलेचा 1.5 लाखाचा फोन, किरण भागवत यांच्या गळ्यातील 2 लाखांची सोन्याची चेन हिसकावून नेली। दरम्यान किरण भागवत यांच्यावर बेसबॉल स्टिकनं हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला। या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी संशयितांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला। घटनेचा पुढील तपास इगतपुरी पोलीस करतात। मात्र सध्या पावसाळा सुरू असल्यानं नाशिक जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळं गजबजल्याचं पाहायला मिळत आहे आणि हेच पर्यटन स्थळं पाहायला जात असताना पर्यटकांवर होणारे हल्ले हे अतिशय निंदनीय असून या टवाळखोरांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पर्यटकांकडून केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, इगतपुरी, नाशिक।